आता आदित्य ठाकरे सुद्धा घटनास्थळी पोहोचतायत। अगदी काही मिनिटांमध्ये जयंत पाटील पोहोचलेले आहेत आणि त्यासोबत विजय वडेट्टीवार आधीच पोहोचलेले होते आणि नारायण राणे यांनी नुकतीच या पुतळ्याची पाहणी केली, त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि आता तिथून नारायण राणे हे खाली उतरतायत। विरोधक असतील किंवा सध्याचे राज्यकर्ते असतील, सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा या ठिकाणी सर्व नेते येतायत, पाहणी करतायत। सगळ्यांना अपेक्षा आहे की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यामुळे सध्या मालवणमध्ये आपण बघतोय विरोधक असतील किंवा सरकारचे प्रतिनिधी असतील हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत। कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते असतील। गोंधळाची परिस्थिती थोडीशी आपल्याला मालवणमधल्या राजकोट किल्ल्यामध्ये दिसतेय। पोलिसांची मात्र यामध्ये दमछाक होतीये। आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विजय, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर काय नेमकं घडतंय सध्या? या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमोल शिवसेनेचे समर्थक आणि राणे समर्थक हे समोरासमोर आले आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर या ठिकाणी जे माजी खासदार आहेत कोकणातून त्याच्याच या ठिकाणी विनायक राऊत हे पोहोचले आहेत आणि विनायक राऊत यांचे समर्थक आणि नारायण राणे यांचे समर्थक हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी किरकोळ बाचाबाची आहे ती सुरू झाली। एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार आहेत ते या ठिकाणी घडलेला आहे। कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार विनायक राऊत या ठिकाणी आले, त्याच्या आधीच या ठिकाणी राणे समर्थकाचे आले होते, नारायण राणे आले होते, निलेश राणे या ठिकाणी आले होते आणि नारायण राणे, निलेश राणे त्यांचे समर्थक हे प्रवेशद्वारामधून बाहेर जात असताना त्याच दरम्यान जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे समर्थक हे आत येत होते आणि आत आल्यानंतर एकाच या ठिकाणी बाचाबाची आहे दोन्ही समर्थकांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। पोलिसांनी या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलेलं आहे। आदित्य ठाकरे देखील या सगळ्या या प्रवेशद्वारामध्ये म्हणजे शिवसेनेचे सगळे नेते एकत्र या ठिकाणी पाहणीसाठी आले आणि या सगळ्या नेत्यांमध्ये समोरच समर्थकांमध्ये बाचाबाची आहे ती झाली। एका बाजूला शिवसेनेचे सगळे जे पदाधिकारी आहेत आतमध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रवेशद्वारामध्ये राणे समर्थकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी आहे ती सुरू झालेली आहे। म्हणजे राजकोट किल्ल्यावर पाहणीला आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी आणि राडा होते पाहायला मिळाला। निश्चित हे अत्यंत दुर्दैवी आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी नेते असतील यांच्यामध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी राडा होणं। राजकोट किल्ल्यामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी असे एकत्र आलेले आहेत। नेते घटनास्थळाची पाहणी करतायत। आदित्य ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत, विनायक राऊत त्यांच्यासोबत आहेत, त्यासोबतच वैभव नाईक सुद्धा आहेत। ऑन करा पूर्ण काढले ऑन करा जवळ नाही गुडघ्याच्या खाली जयंत पाटील अरे वाईटच आहे। हेलो हेलो
आमच्या ऐकून घ्या, आम्ही आमच्या भागात आहोत. बाहेरचे येऊन जर दादा पोलीस ठाण्यात करणार असेल तर मी सांगतो आम्ही इथून हलणार नाही. काय करतो, गोळ्या घाला, काय करायचं ते त्याच्या अँटीबॉडी आयुष्यभर पाहिजे. तुम्ही हल्ला कशाला साहेब? तुम्ही हल्ला कशाला आधी सांगा. तुम्ही हल्ला कशाला? तिकडनं बाहेर काढा, इकडनं काढायचं नाही. कशाला बोल? तिकडनं बाहेर काढायचं. हे बोलतोय ना, बोलायचं नाही. आम्ही जाणार नाही, जाऊ देणार नाही. तुमची आहे नाही. एक मिनिट, तुम्हाला टायमिंग सांगितलं होतं. तुमची आहे, पोलिसांची आहे. पोलीस काय आम्हाला आजमावतं काय दर वेळेला? बाहेरचे यायचे काय, यायचे इथे काय? हे चांगली गोष्ट आहे का? महाराजांचा पुतळा पडला आणि हे करायला येतात? हे कोण आहे रे? कोण आहे रे? हॅलो हॅलो, हा बाबा कॅमेरा बंद कर, सांगितलं. हा हो, आम्ही होतो ना, आम्ही गेल्यानंतर आणायचो. आम्ही गेल्यानंतर आणायचो होतो एकाच वेळेस सगळ्यांना, पण ते काही घोषणा the collapse of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj. The Khadi is basically alleging that because substandard materials were used over here to make this statue. राजकोट लागेल बाकी अशी आहे थोडी पाठीमाग कर, कॅमेरा पाठीमाग कर. चला पुढे, चल पुढे. ट्रायपॉड लावलेत गेटच्या तिथं लावले. ठीक आहे चला पुढे, चला मागे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये चोरी करणाऱ्या चोरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये चोरी करणाऱ्या चोरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये नारायण राणे यांनी एबीपी माझाच्या रिपोर्टरशी दमदाटी केलेली आहे. त्यांनी माईक खेचण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आमचे पत्रकार जेव्हा या संदर्भातलं रिपोर्टिंग करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले, नारायण राणे पोलिसांशी बोलत होते. माझाचा माईक त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. काय चांगली गोष्ट आहे का? महाराजांचा पुतळा पडला आणि कोण आहे रे? कोण आहे रे? पोलीस का अंमल आजमावतात जे समुद्रकिनारी लावले असतील, मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल, 138 वर्ष झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाला. आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं लावलंय. ते आपटे आहेत कुठे? तो जो 24 वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं? फरार आहे, पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवण्णाला जायला मदत केली तसं हे आपल्याला मदत केली का? हे सगळी उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि मग जे मंत्री आहेत PWDचे त्यांच्यावर FIR झालंय का याच्यासाठी? मला वाटतं हे दुर्दैवी आहे, हे इमॅच्युरिटी आहे. आम्ही आत येत असताना मला वाटतं कुठच्या तरी आमच्याच की आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांना इथे अडवून धरलेलं आहे. ह्या बालिशपणात मला जायचं नाही. ठीक आहे, त्यांचा तो असेल, त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे, मला त्याचं नाही. मुद्दा हेच आहे ना की हे त्यांचं तेवढंच बुद्धी आहे. ठीक आहे, ती बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे आहे. प्रधानमंत्री महोदयांना खुश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबरमध्ये, निवडणुकीच्या आधी करायचं, आणि म्हणून हे सगळं झालेलं. खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना करतो काय करायचं ते त्यांना जाऊन बोला. बाजूला आम्ही स्थानिक आहोत, खाली घ्या ही नाटकं सगळी त्यांच्याकडे करा. एक मिनिट मॅडम, बघा, एका बाजूनी सांगतात ह्याच्यातून चांगलं काहीतरी अजून करू, दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेव्हीनी धोका दिला. म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेव्हीवर चाललात.
महाविकास आघाडी काय स्टँड घेणार आहे, हे कुठपर्यंत हे ताण म्हणजे आता बघा तुम्ही, महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत, परवाकडे पुण्यात एका APIवर कोयता गँगनी हमला केला. हा, मग बदलापूरमध्ये आपण पाहतोय 10 दिवस FIR नव्हता घेतला, मग 10 तास बसवून नंतर FIR घेतला गेला. महाराजांचा पुतळा पडला. म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे, हे जे खोके सरकार आहे, जे भाजप सरकार आहे, ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही. ते मला सांगा, इथं जो संघर्ष पाहायला मिळाला, पोलिसांनी खबरदारी घेतली नाही म्हणून झालं. आता ठीक आहे, मला त्याच्यात जायचं नाहीये. बघा, आम्ही इथे नीट येतो, तो इथे ही काय जागा आहे का लढाई करण्याची? ही बालबुद्धी किती दिवस म्हणजे काय सहन करायची, पोलिसांनी देखील किती सहन करायची, ठीक आहे त्यांचं त्याच्यानंतर पण हे कसं घडलं, समोर अंगावर येता हे लोक बाहेर हे साले बाहेरून येऊन अंगावर येणार आमच्या. त्यांना सांगा का चूक निघाला एक कोण्यात निघाला बाजूला निघाला हाता लावून
अर्थही असतो की एखादी VIP केल्यानंतर दुसऱ्या VIP ला निरोप द्यायचा असतो. पोलिसांनी हे मुद्दाम करण्याचं कामच केलं आहे. आता जर 15 मिनिटाच्या आधी हे जर गेले नाहीत तर आम्ही घुसणार, शिवसेनेची ताकद दाखवून देणार आणि आम्ही खरं तर आमच्याकडे हजारोच्या संख्येने लोक आहेत, परंतु आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, तो विषय त्यांना डायव्हर्ट करायचा आहे. आणि आम्हाला खरं तर स्मारकामध्ये ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालाय आणि त्या उद्रेक आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा आहे. आम्हाला खरं तर आदित्यजींचा आदेश आहे की तुम्ही शांततेत बसा, त्यांना जाऊन देत, परंतु आता आम्ही 15 मिनिटात आदित्यजींचा सुद्धा आदेश मानणार नाही. आम्ही 15 मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही गेलो तर आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन जाऊन देत, ताकद दाखवणार. एकीकडे संतापाची लाट आहे, एका ठिकाणी स्मारक कोसळते, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीचा याच ठिकाणी नाही का काढलं जातंय, कारण लक्ष दुसरीकडे विचलित करण्यात जातंय. आता मी म्हणतोय की कालच्या जो मोदींचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये असंच हे केलंय. मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून हे गप्प होते. आज हे नारायण राणे आज 3-4 दिवसात इथे आलेत. नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या बहिणीची राणे यांची कंपनीची तोंड बंद होती. का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये 1,000 रुपये लोकांना वाटले होते, त्यामुळे त्याची तोंड बंद आहेत. परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्हाला काढायचे नाहीत. 15 मिनिटात जर खाली नाही गेलेत तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे, रस्त्यावर ताकद दाखवू. 15 मिनिटाचा वेळ हातातून घेऊन घ्या. त्यांचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे आणल्यात. त्यांना आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाहीयेत. मी SP-नं सांगितलेलं आहे 5 मिनिटाच्या आत जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल. आम्ही चोर वाटेने जाणार नाही, आम्ही मुख्य रस्त्यानेच जाणार, चोर वाटेने जाणार नाही. आणि या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी पोलीस यंत्रणा SP यांच्यावरच आहे. त्यांनी आपली भीती का वाटते ना एवढी? आणि जे आपल्याला हिंदुत्व शिकवायला निघतात त्यांनी खरं अशा जागी आपल्याला असं अडवणं हे चुकीचं आहे. हे त्यांचं हिंदुत्व आहे. महाराजांच्या किल्ल्यामध्ये असं काहीतरी करणं हे त्यांचं बोगस हिंदुत्व आहे. पण श्रावण आहे ना आता. बिलकुल नाही आणि आम्हाला पण आवडलेलं नाही म्हणून मी सगळ्यांनी इथे रोखून धरलेलं आहे. गो लाईफ पोलिसांना बोला नाही का राजकोट फोर्ट आदित्य ठाकरे नारायण राणे सपोर्टर्स, हाऊ डू लुक एट दिस एस्पेक्ट? राजकोट किल्ल्यावर एका बाजूला जर आपण बघितलं तर शिवसेनेचे समर्थक नेते आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी राडा असं पाहायला मिळतंय. खरं तर एकाच वेळी महाविकास आघाडीचे नेते आणि राणे समर्थक राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने आलेले आहेत. 15 मिनिटात जर रस्ता मोकळा झाला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असं आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची सध्या परिस्थिती राजकोट किल्ल्यामध्ये निर्माण झालेली आहे. पोलिसांनी योग्य नियोजन केलेलं नाही असा आरोप देखील ठाकरे गटानं केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या या किल्ल्यामध्ये आज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आलेले आहेत. हा राजकीय आखाडा बनणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. नारायण राणेचे समर्थक आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. बाचाबाची होतीये. पोलीस त्या ठिकाणी एकमेकांना अडवण्याचा प्रयत्न करतात. पवित्र आहे तो घेतलेला आहे.
एकूणच या ठिकाणी शेकडो दोन्ही बाजूचे शेकडो समर्थक हे पोहोचलेले आहेत आणि केवळ पाहणीसाठी हे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आले असताना हा अशा पद्धतीचा जो राडा आहे तो संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। एकीकडे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची या ठिकाणी दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडली असताना दुसऱ्या बाजूला आहे असं राजकीय राडा आहे तो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। शिवसैनिक आहेत ते एकमेकाच्या अंगावर धावून जाताना पाहायला मिळत आहेत। जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या ठिकाणाहून बाहेर पडत आहेत। जयंत पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, अशा या पवित्र ठिकाणी हे जे चित्र संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।